नमस्कार प्रेक्षक हो, सी न्यूजच्या थेट भेट या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आपणाला माहीत आहे की थेट भेट या कार्यक्रमात आपण समाजातील मान्यवर व्यक्ती बोलावतो, त्यांच्याकडनं काही माहिती जाणून घेतो आणि या माहितीचा उपयोग आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नेहमीच होत असतो। आपणा सर्वांना माहीत आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। गुरगुरण्याचं सोडा, पण कमीत कमी चांगलं उच्च दर्जाचं शिक्षण घेऊन त्याला स्वतःचा जीवनचरितार्थ चांगल्या रीतीनं चालवता आला पाहिजे। आणि आता तर सामान्य पालकांची देखील अशी इच्छा असते की माझ्या मुलानं अधिकारी व्हावं, गुणवत्ता प्राप्त करावी आणि समाजामध्ये मान सन्मान मिळवून लाल दिव्याच्या गाडीतूनही फिरावं। प्रश्न असा आहे की हे असं शिक्षण मिळणार कुठे? स्पर्धात्मक युगामध्ये गुणवत्तेला अत्यंत महत्त्व आहे आणि असं गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवण्यासाठी पालक शोधात असतात। मुलं ही सर्वोत्तम संपत्ती आहे आणि खरी संपत्ती तीच आहे आपली। त्या संपत्तीचा वृद्धी होण्यासाठी आणि मुलांना दर्जेदार शिक्षण मिळून त्यांचा जीवनचरितार्थ चांगला चालण्यासाठी पालक वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतात की असं दर्जेदार शिक्षण कुठे मिळेल। पण आता हा शोध आपला थांबला आहे। अशा प्रकारची छान सुविधा, दर्जेदार शिक्षणाची सुविधा आता संगमनेरमध्येच उपलब्ध आहे। संगमनेरातील एक होतकरू आणि समाजभिमुख उपक्रम राबवणारे डॉक्टर नामदेवराव गुंजाळ यांनी हा आपला शोध थांबवला आहे। त्यांनी एक नवीन उपक्रम संगमनेर शहरामध्ये सुरू केलेला आहे। खरं म्हणजे संगमनेरमध्ये शैक्षणिक क्षेत्रात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे आणि आताही समाजाच्या भल्यासाठी, मुलांच्या भल्यासाठी एक चांगलं दर्जेदार शिक्षण अल्पदरात कसं उपलब्ध होईल यासाठी त्यांनी एक योजना आखली आहे। आपण डॉक्टर नामदेवराव यांना भेटून प्रत्यक्ष त्यांच्याकडनंच जाणून घेऊया हा त्यांचा उपक्रम नेमका काय आहे। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। नमस्कार डॉक्टर, आज आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि पालकांना काही चांगली माहिती आपण देऊ इच्छितात, त्याबद्दल मी आपलं स्वागत करतो। संगमनेर शहरामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून शैक्षणिक क्षेत्रात आपण क्रांती केली आणि आताही आपल्या डोक्यामध्ये काही कल्पना आहेत, तर त्या नेमक्या काय आहेत? हे खरं आहे की साधारणतः 30 वर्षापूर्वी या संगमनेर शहरामध्ये होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय काढण्याचा मान पहिला मला मिळाला आणि भारताच्या नकाशावर संगमनेर आलं। ते या कारणाने की भारतात असा एकही तालुका नाही की तालुका प्लेसला 9 मेडिकल कॉलेज एका तालुक्याच्या नावावर आहेत। संगमनेरचा तो विक्रम आहे। तो विक्रम आहे आणि त्याची सुरुवात माझ्यापासून झाली, त्याचा मला निश्चित आनंद आहे। संगमनेरला एक इतिहास आहे। श्रद्धेय भाऊसाहेब थोरात यांनी हा एक तालुका वैशिष्ट्यपूर्ण बनवायचा ठरवला आणि त्याला मुहूर्त स्वरूप देण्याचं चांगलं काम येथील राजकीय मंडळींनी केलं। त्यात बाळासाहेब थोरात असतील, डॉक्टर तांबे असतील, यांनी अतिशय शैक्षणिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा तालुका बनवला। परंतु काही तांत्रिक अडचणी या ठिकाणी होत्या। काही दिवसापूर्वी या ठिकाणी मेडिकल कॉलेज झाले, परंतु मुलांना स्थानिक प्रवेश मिळत नव्हता आणि मग अडचणी निर्माण व्हायला लागल्या। काही शासनाचे धोरणं बदलले। काय धोरणं बदलली की नीट आली, मग नीटची तयारी, मग मुलं व्हायबल व्हायला लागले आणि मग ही तयारी कोटा असेल, लातूर असेल, नांदेड असेल, दिल्ली असेल, पुणे असेल, नाशिक असेल, या ठिकाणी पालक फिरायला लागले। मला आठवतं आहे साधारणतः 2 वर्षापूर्वी माझा मुलगा 10वी झाला आणि मी त्याच विवेचनेत होतो। मी सगळ्या ठिकाणी जाऊन आलो, सगळे क्लास पाहिले आणि त्याला मी नाशिकला प्रवेश घेतला, एका नामांकित संस्थेमध्ये घेतला। परंतु प्रचंड अडचणी आल्या, एवढ्या अडचणी आल्या, खर्च तर फी तर भरमसाठ होतीच, पण राहण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही,
ती उपलब्ध केली, ती त्याला मानवली नाही, अशा अनेक अडचणी निर्माण होत गेल्या. आणि मग माझ्यापुढं प्रश्न निर्माण झाला की जर मला असा त्रास होत असेल तर सर्वसामान्य मुलाला किंवा सर्वसामान्य पालकाला काय होत असेल. आणि मग मी ह्या शोधात लागलो की ह्या मुलांसाठी काय करता येईल, कसं करता येईल, काय केलं पाहिजे. या ठिकाणी अनेकांनी प्रयोग केले, नाही असं नाही, अतिशय चांगले प्रामाणिकपणे केले, पण त्यांच्यापुढे काय अडचणी यायला लागल्या. आणि मग मी काही व्यक्तींशी भेटत असताना संगमनेर येथीलच एक रिजवान शेख सर म्हणून आहेत, गेली 30 वर्षे त्यांचा अनुभव या क्षेत्रातला आहे. ते पुण्यामध्ये एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजवर प्राचार्य आहेत, ते स्वतः PhD आहेत. आणि मग त्यांनी माझ्यापुढे हा प्रस्ताव ठेवला की आपण या ठिकाणी नीट मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे जो फाउंडेशन कोर्स असतो तो आपण इथं का सुरू करू शकत नाहीत, प्रवेश परीक्षेचे का सुरू करू शकत नाहीत. मग आम्ही त्याच्यावर चर्चा केली आणि त्यांनी त्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी घेतली आणि आम्ही हा काढायचा निर्णय घेतला, कोर्स करायचा निर्णय घेतला इथे. म्हणजे याचं स्वरूप कसं असणार आहे, म्हणजे क्लासेस आहे की शैक्षणिक संस्था आहे, 10वी 12वी आहे की फक्त स्पर्धा परीक्षांची तयारीच करून घेतली जाणार आहे, नेमकं स्वरूप कसं असणार आहे या उपक्रमाचं आपल्या? काय झालं, विद्यापीठ नावाची संस्था 1992 साली आपण रजिस्ट्रेशन केली. विद्या म्हणजे शिक्षण आणि विद्यापीठ म्हणजे शिक्षण देणारी संस्था या नावाची 1992मध्येच साधारणतः ही संस्था सुरू झाली. आणि छोटे मोठे उपक्रम चालू होते, परंतु माझा मुलगा या सगळ्या अडचणीतून गेल्यामुळे एक व्हिजन कोचिंग क्लास म्हणून आपण या संस्थेचं नाव ठेवलं आहे. हे सगळं विद्यापीठ या संस्थेच्या अंतर्गतच चालणार आहे. पण व्हिजन कोचिंग क्लास हा जो आहे हा फक्त 10वी झाल्यानंतर 11वीचे जे प्रवेश परीक्षा असतात त्याच्यासाठीच फक्त आम्ही लक्ष केंद्रित केलं आहे. आणि ही जी मुलं आहेत किंवा हे जे पालक आहेत यांची खूप सस्यवलपट होते. आजही जर आपण पाहिलं तर कोट्यामध्ये काही मुलं आहेत, नांदेडला काही मुलं आहेत, लातूरला काही मुलं आहेत. तर ते त्या ठिकाणी त्यांची परिस्थिती, हे जे वय आहे 11वी 12वी हे जे वय आहे खरं त्यांच्या आयुष्यातला हा महत्त्वाचा टप्पा आहे. आणि मी संस्था चालवत असल्यामुळे गेली 30 वर्षाचा अनुभव पाठीशी असल्यामुळे हे 2च वर्षे पालकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, त्या मुलाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. 12वी झाल्यानंतर तो मुलगा थोडा मॅच्युअर होतो, मोठा होतो, त्याला कळतं, त्याला वाईट काय चांगलं काय हे समजतं. परंतु हे 2 वर्ष आहेत, कारण नुकताच 10वी झालेला असतो, मुली असतात. आणि मग हे वय जरा थोडंसं सस्यवलपट करणारं वय आहे. आणि यातून अनेक मुलं मी पाहिलेली आहेत की पालकांच्या हातातून वाया गेलेली आहेत. केवळ त्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण या ठिकाणी नाही म्हणून ही अवस्था आज होत आहे. आणि मग माझ्या मनात कल्पना आली की आपण या ठिकाणी इथं सुरू करावं. आणि म्हणून आम्ही तो या ठिकाणी संगमनेरला हा निर्णय, धाडसी निर्णय म्हणावा लागेल खरं तर, तो आम्ही घेतला. डॉक्टर, पालकांच्या बाबतीत आता असं झालं आहे, आपण सर्वसाधारणपणे बघतो की दर्जेदार शिक्षण म्हणजे जास्त पैसा मोजावा लागतो किंवा जास्त पैसा दिला तरच दर्जेदार शिक्षण मिळतं, हा एक भ्रम पालकांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून कदाचित ते नावाजलेल्या ब्रँडेड कुठले क्लासेस असतील तिकडं ते जातात बाहेरगावी. पण तुम्ही फार एक चांगला प्रश्न उपस्थित केला की बाहेरगावी गेल्यानंतर तुमच्या मुलाला ज्या समस्या आल्या, म्हणजे तिकडे गेल्यानंतर एक तर ते पौगंड अवस्थेतली मुलं असतात, 10वी 12वीची मुलं अजाणत्या वयाचीच तशी ती असतात, त्यांच्या शिक्षणाची सोय तर होतेच, परंतु त्यांच्या जेवणाची, त्यांच्या आरोग्याची, त्यातल्या त्यात फक्त 1 ते 2 मुलं आणि मग दूरगावी तो मुलगा, पालकाच्या डोक्यावर एक प्रकारची टांगती तलवार राहते. पैसा आज आहे उद्या नाही देता येतो आणि फीही भरता येईल, पण त्याचं आरोग्य ढासळलं किंवा तिकडे जाऊन त्याला काही वेगळ्या सवयी लागल्या तर तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे वाया जाणं हा जो प्रकार आहे तसं शक्य आहे. त्या दृष्टीनं हा तुमचा स्तुत्य उपक्रम आहे. हे धाडसी पाऊल नाही, हे अतिशय योग्य असं पाऊल आहे असं मी पालकांच्या वतीनं आपल्याला सांगू इच्छितो. तर या संदर्भात आपण प्रयत्न सुरू केलेला आहे. आपलं व्हिजन क्लासचं नाव आहे आणि व्हिजन खूप चांगलं आहे. तुमचं देखील व्हिजन आणि मुलं त्या क्लासमध्ये आल्यावर त्यांना देखील एक आपल्या फॅकल्टीकडनं, आपल्या शिक्षकांकडनं एक व्हिजन मिळणार आहे आणि ते आपल्या आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.
तत्पूर्वी तुम्ही एक उल्लेख असा केला की संगमनेरमध्ये असे अनेक प्रयत्न झाले, पण ते थांबलेत. काही वेगवेगळ्या अडचणी असतील, काही समस्या असतील, तर ते प्रयत्न थांबलेत. तर असे अनेक क्लासेस संगमनेरमध्ये होते. मग ह्या सगळ्या क्लासेसपेक्षा किंवा मग तुम्ही लातूरचं नाव घेतलं, कोटाचं नाव घेतलं, दिल्लीचं नाव घेतलं, नांदेडचं तुम्ही म्हणताय, यापेक्षा मला माझ्या गावात दर्जात्मक शिक्षण कसं मिळेल आणि त्यासाठी तुमच्याकडे वेगळेपण काय असणार आहे आणि स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आपण कशी करून घेणार आहात? खरं तर आम्ही एक टीम नेमली आणि एक 3-4 महिने त्याच्यावर अभ्यास केला की काय काय अडचणी त्या मुलाला येऊ शकतात, हे क्लास का बंद झाले, किंवा इथं रिस्पॉन्स का मिळत नाही, किंवा हे मुलं बाहेर का जातात. हा ज्यावेळेस आम्ही संशोधन केलं, मग याच्यामध्ये आमचे जे कॉर्डिनेटर आहेत दीपक पावसे म्हणून, त्यांचा 30 वर्षाचा अनुभव याच्यामध्ये आहे. त्यांनी भारतभर अभ्यास केला आहे आणि मग त्याचं संशोधनातून आमचं असं निदर्शन आलं की तो मुलगा 8 तास त्या खुर्चीवर बसतो, 8 तास बसतो आणि 8 तास बसल्यानंतर त्या जागेवर त्याला ती बैठक व्यवस्था आहे, तो बेंचवर बसू शकत नाही. मग ती खुर्ची त्या पद्धतीने असावी. मग ती खुर्ची मिळवण्यासाठी आम्ही पुणे असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, अनेक ठिकाणी आम्ही प्रयोग करून एक चांगली दर्जेदार खुर्ची की ज्या मुलाला 8 तास जरी बसला तरी त्याला तो त्रास जाणवला नाही पाहिजे. कारण त्याचं लक्ष जर त्या बैठकीकडे गेलं तर तो अभ्यास करू शकत नाही, तो मेंटली व्यवस्थित राहू शकत नाही. म्हणून आम्ही चांगल्या पद्धतीची एक खुर्ची असावी म्हणून ती एक बनवून घेतली. नुसती खुर्ची असून चालत नाही, तर त्या वर्गामध्ये वातावरण निर्मिती चांगली असावी म्हणून आम्ही AC बसवून घेतले. मग त्या पद्धतीनं क्लास बनवला, त्यात बाहेरचा आवाज येऊ नये म्हणून त्या पद्धतीने साऊंड प्रूफ केले. ह्या ज्या काही टेक्निकल बाबी आहेत त्या आम्ही करण्याचा प्रयत्न केला. परंतु 2 गोष्टी अशा आहेत की काही झालं तर अभ्यास त्या मुलाला करावाच लागतो. ही पहिली गोष्ट. मग या वयात थोडीशी मुलं व्हायबल होतात म्हणून लक्ष असावं म्हणून आम्ही सगळे कॅमेरे बसवलेत. तो आत एंट्री केल्यापासून त्याच्यावर एक नजर असेल त्या कॅमेऱ्याची. तो मुलगा काय करतो आहे, काय करत नाही, कसं करतो आहे, हे एक आम्ही त्या संशोधनातून आम्हाला गरजेचं वाटलं. त्याचा जो रिपोर्ट आहे तो आल्यानंतर तो येतो की नाही येतो, त्याचा मेसेज त्याच्या पालकांपर्यंत जाईल. पालक आणि संस्था ह्यांचं दोघांचं कॉर्डिनेशन असेल, त्याच्यावर पूर्ण लक्ष असेल, अशी व्यवस्था आम्ही ती केली. आणि मग नुसतं क्लासेस असून चालेल का, तर नाही. तर क्लासमध्ये बी जे शिक्षक आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. खरं तर शिक्षकच महत्त्वाचे आहेत. ह्या गोष्टी महत्त्वाच्या जेवढ्या आहेत तेवढ्याच महत्त्वाच्या शिक्षक पण आहेत. मी थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे रिजवान शेख सर जे आहेत त्यांना गेली 30 वर्षाचा अनुभव आहे. ते पुण्यामध्ये चांगल्या नामांकित एका महाविद्यालयामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राचार्य आहेत. आणि ते प्राचार्य असताना त्यांनी नांदेडमध्ये एक क्लास उभा केला 30 वर्षापूर्वी. तो आज बघता बघता 6000पेक्षा अधिक विद्यार्थी त्याचे MBBSला गेलेत. असा नामांकित क्लास झाला. मग त्या क्लासचं आम्ही काही त्यांनी मार्गदर्शन घेतलं, त्या क्लासचे काही शिक्षक आम्ही त्यांच्याशी अटॅच झालो. पैसा मिळवणं हा भाग तो गवू नये, इथं सोय उपलब्ध व्हावी, पालकांची धावपळ होऊ नये, पळापळ होऊ नये. खरं तर हा आमचा प्रामाणिक हेतू आहे त्याच्या पाठीमागं. आणि त्याच्यामध्ये ही जी आमची मंडळी आहेत जी काम करतात, मग ते दीपक पावसे सर असतील, रिजवान शेख सर असतील, खूप मेहनत करून, म्हणजे नुसता क्लास सुरू करायचा आहे, पैसे घ्यायचे आहेत असं नाही आहे, तर त्या मुलाला दर्जेदार, त्या पालकाला दर्जेदार विद्यार्थी घडवायचा आहे. आणि ते काम आम्ही संस्थेच्या रूपाने करणार आहोत. डॉक्टरांनी आत्ताच सांगितलं की तांत्रिकदृष्ट्या हा क्लास अतिशय परिपूर्ण असा आहे, ज्याच्यात CCTV कॅमेरे आहेत, मुलांना बसण्याच्या ज्या खुर्च्या आहेत त्या अतिशय आरामदायी आहेत आणि शेवटच्या बाकावर मुलाला ऐकू जाईल अशा प्रकारची तांत्रिक साऊंडची व्यवस्था पण त्या ठिकाणी केलेली आहे. उच्च दर्जाचे प्रशिक्षित असे शिक्षक आहेत. या सगळ्यातून दर्जेदार विद्यार्थी घडतील यात काही नवल नाही. अनेक शिक्षणतज्ज्ञ असं म्हणतात की शिक्षण हे आनंददायी झालं पाहिजे आणि शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, त्यात कंटाळा येता कामा नये. आणि त्या सगळ्या गोष्टीचा संगम या क्लासमध्ये साधला गेलेला आहे असं आत्तापर्यंतच्या डॉक्टरांबरोबर केलेल्या चर्चेमधून आपल्या लक्षात आलेलं आहे. डॉक्टर, मला असं सांगा, अलीकडं सगळ्याच पालकांना वाटतं की माझा मुलगा CA झाला पाहिजे, माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे
किंवा मोठा अधिकारी होऊन प्रशासकीय सेवेत जाऊन तो लाल दिव्याची गाडी घेऊन घरी आला पाहिजे. असं जर पाहिलं तर पालकांच्या खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही मुलांना आनंददायी शिक्षण देणार आहात. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये जाताना म्हणजे हे उच्च दर्जाचे अधिकारी होताना, डॉक्टर इंजिनियर होताना शासन पातळीवर त्यांच्या स्पर्धा परीक्षा प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. स्पर्धा परीक्षा पण त्यामध्ये असतात. तर ह्या प्रवेश परीक्षा घेताना आणि त्याची तयारी करून घेताना आणि दुसऱ्या बाजूला 11वी-12वीचे किंवा जे काही फॅकल्टीज असतील ते वर्ग त्यांचं नेहमीचे वर्गातले विषय शिकवणं हा गुंता आपण कसा सोडवणार. स्पर्धा परीक्षांची तयारी आणि रेग्युलर क्लासेस, रेग्युलर त्यांचे नेहमीचे शिकायचे वर्गातले विषय. तर यासाठी आपण काय वेगळी योजना केली अशी. काय असतं की जर एखाद्या विद्यार्थ्याला मेडिकलला जायचं आहे तर तो काय करतो, फक्त नीटचीच तयारी करतो आणि मग त्याच्यात 3 विषय महत्त्वाचे आहेत, फिजिक्स, केमिस्ट आणि बायोलॉजी. परंतु त्याला इंजिनिअरिंगला जायचं असेल तर त्याला मॅथही महत्त्वाचं आहे. खरं तर 4ही विषय, मेडिकल असू, इंजिनिअरिंग असू, 4ही विषय महत्त्वाचे आहेत. त्याचं गणितसुद्धा गरजेचं आहे. आणि मग म्हणून हे 4च विषय खरे आपण फोकस करतो आहे आणि 4च विषयांची महत्त्वाची तयारी करून घेतो आहे. आपण जर पाहिलं तर आपण भारतभर जर पाहिलं किंवा जगभर जर पाहिलं तर सगळे हे 4च विषय महत्त्वाचे आहेत आणि ह्या 4 विषयावरच तो उभा राहतो आणि तो उभा राहतो म्हणून 4 विषयांनाच आपण जास्त महत्त्व दिलं आहे. बाकीचे विषय शिकवले जातात, नाही असं नाही, परंतु फोकस कुठल्या विषयावर केले जातात तर ह्या 4 विषयांवर केले जातात. फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल आणि मॅथमॅटिक्स असेल, हे 4च विषय. आणि मग हे 4 विषय घेत असताना, अभ्यास करून घेताना रोज त्याची टेस्ट झाली पाहिजे, साप्ताहिक टेस्ट झाली पाहिजे, त्याच्यावर भर दिला जातो. टेस्ट घेताना समजा त्या विद्यार्थ्याला त्या वर्गात शिकवत असताना त्या शिक्षकाकडून नाही समजलं तर आपण अशी सोय केली की तो विद्यार्थी क्लास सुटल्यानंतर लायब्ररीत जाऊन तो जो विषय आहे, ते जे लेक्चर आहे ते पुन्हा तो ऐकू शकतो, समजून घेऊ शकतो, परत तो रिपीट करून ऐकू शकतो. अशी अवस्था आपण केली. नाही तर बऱ्याचदा काय होतं, शिक्षक शिकवत असतात, वर्गात विद्यार्थी असतात, मग त्याला लाज वाटते, बोलायची लाज वाटते, शिक्षकापुढं बोलायची लाज वाटते. विचारावं कसं, मुलं काय करतील, मुलं अपमान करतील. तर मग आपण काय केलं की त्याचं जो क्लिअर त्याला करायचं आहे तर त्याच्यासाठी आपण एक वेगळे शिक्षक ठेवलेत. क्लासच्या बाजूला आपण एक रूम तयार केली, टीचर रूम म्हणून शिक्षकांसाठी. तिथं ते बसलेले असतील, मग तो मुलगा जाऊन प्रायव्हेट तो विषय त्याचा तो समजून घेऊ शकतो. मग त्याचं शंकाचं निरसन झालं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं तो त्याच्यामध्ये समाधानी झाला पाहिजे. तो जो एक 6 तासाचा क्लास झाला आहे त्याच्यात त्याला जर कळलं, मुळात काय आहे, अनेकदा आपण विद्यार्थ्यांना अभ्यासाची व्याख्या समजत नाही. अभ्यासाची व्याख्या काय, किती मुलांना तुम्ही विचारा, कोणाला कळत नाही. अभ्यासाची व्याख्या काय आहे, की साधी सिंपल गोष्ट आहे. ज्या गोष्टीचा अभ्यास करायचा ती गोष्ट पहिली आपण समजून घेतली पाहिजे आणि समजली तरच ती मनात पक्की केली पाहिजे. मनात एकदा पक्की झाली का अभ्यास झाला. परंतु त्याला समजलंच नाही तर तो चुकीचं मनात पक्कं करतो आणि मग तिथं तो प्रॉब्लेम निर्माण होतो आणि मग तो व्हायबल होतो. म्हणून माझं म्हणणं असं आहे की त्याला पहिलं ते समजलं पाहिजे. समजलं, जोपर्यंत समजत नाही, त्याचं समाधान होत नाही, तोपर्यंत त्याला मनात पक्कं करता येत नाही, मग त्याचा अभ्यास होत नाही. म्हणून आमचं ह्या सगळ्या दृष्टीने आम्ही तो सगळा अभ्यास करून आणि अशा पद्धतीने त्याला चांगल्या पद्धतीनं जास्तीत जास्त कसं आम्हाला ट्रेन करता येईल किंवा जास्तीत जास्त त्याला कसं एकाला याच्यात करता येईल अशी आम्ही व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. तुम्ही म्हणता डॉक्टर, ते एकदम बरोबर आहे की वर्गामध्ये एक 50-60 मुलं जर असतील आणि एखाद्याला एखादा विषय समजला नसेल किंवा तो मानसिकदृष्ट्या क्लासमध्ये उपस्थित नसेल तर एखादा प्रश्न नाही समजत, त्याला एखादा भाग नाही समजत, मग अशा वेळेला एक 50-60 मुलांमध्ये उभं राहून शिक्षकांना विचारणं त्याला ते थोडंसं वाईट वाटतं किंवा त्याच्यात एक न्यूनगंड तयार होतो. त्या दृष्टीनं हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे या क्लासचा की त्या शिक्षकाशी पर्सनली त्या विद्यार्थ्याला जाऊन बोलता येणार आहे. मी अगोदर जे म्हटलं की ते व्हिजन क्लासचं त्या नावाप्रमाणे या गोष्टीमध्ये दिसतं आहे
की विद्यार्थी डायरेक्ट शिक्षकाशी कॉन्टॅक्ट करून अगदी पर्सनली एका वेगळ्या रूममध्ये म्हणजे तो त्याच्या शंकाचं निरसन करून घेऊ शकेल आणि ते जे काही शिकवणं आहे शिक्षकाचं ते त्याच्यात मनात रुजणार यात काही शंकाच नाही. तांत्रिकदृष्ट्या आपण तर अतिशय परिपूर्ण असा क्लास केलेलाच आहे. पण आता आपण बाहेर ज्यावेळेस बघतो की शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी शिकतात त्यावेळेस त्यांना काहींना शिष्यवृत्त्या मिळतात, काहींना वेगवेगळ्या फी सवलती मिळतात. तर अशा काही योजना आपल्या क्लासमध्ये आहेत का? निश्चित. जो हुशार विद्यार्थी आहे तो मेडिकलला जाऊ इच्छितो, तो इंजिनिअरिंगला जाऊ इच्छितो, परंतु पालकाची तेवढी पैसे भरायची कॅपॅसिटी नाही आहे किंवा अडचण आहे. मात्र तो विद्यार्थी हुशार आहे. असा हुशार विद्यार्थी असेल तर आम्ही त्याला संस्थेने स्कॉलरशिप द्यायची काही ठरवलेलं आहे. सगळ्यांना ते शक्य नाही, पण तो जो आमच्या पॅटर्नमध्ये जो बसेल त्याला आम्ही निश्चित 100% त्याला आम्ही प्रयत्न करणार आहोत. कारण सगळ्यात महत्त्वाचं संस्था चालवायची असेल तर पैसे लागतातच, पण बाहेरच्या क्लासपेक्षा तुम्हाला जवळजवळ अर्धी फी म्हणजे 50% तुमचा फायदा इथं होणार आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुम्ही लातूरला गेलात तर ₹1,00,000 जेवायची आणि हॉस्टेलची तुम्हाला भरावं लागतात. तो ₹1,00,000 तुमचा खर्च आज वर्षाचा तुमचा वाचणार आहे, सर्वसामान्य पालकाचा वाचणार आहे. परंतु फी जर चांगली फी घेतली तरच चांगले शिक्षकांना चांगलं, कारण ते डॉक्टरेट असणार आहे, 30-30 वर्षे त्यांनी आयुष्य त्याच्यासाठी घातलेलं असणार आहे, त्यांना पगार चांगला द्यावा लागणार आहे, म्हणून फी तर घ्यावाच लागणार आहे. परंतु तुम्ही म्हणले हे बरोबर आहे की जो हुशार विद्यार्थी आहे त्यांनी चांगले मार्क पाडलेत तर त्याला स्कॉलरशिप दिली पाहिजे आणि आम्ही ती देणार आहोत. स्पर्धा परीक्षेच्या विषयाविषयी आपण आता थोड्या वेळापूर्वी बोलत होतो. स्पर्धा परीक्षा म्हटलं का ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात, येस ऑर नोची उत्तरं असतात, हो किंवा नाही अशी उत्तरं द्यायची असतात आणि अतिशय थोडक्यात सगळं ते असतं. या सगळ्या क्लासच्या फापट पसाऱ्यामध्ये आणि रेग्युलर ट्युशनमध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची आपण कशी तयारी करून घेणार? काय हा महत्त्वाचा विषय आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण बरेचसे पालक त्यात लक्ष घालत नाही, त्यांना हे माहिती नसतं, त्यांचा अभ्यास नसतो, त्यांची ती चूक नाही. परंतु तो जो विद्यार्थी आहे, तो जो शिक्षणाची पद्धती आहे ती त्याला पहिली आम्ही समजून सांगणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही एक यंत्रणा निर्माण केली. एक्स्ट्रा शिक्षक आम्ही म्हणजे समजा मॅथ असेल तर मॅथचा शिक्षक मॅथ शिकवेलच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्याला हा जो जनरल नॉलेजचा भाग आहे, परीक्षा कशी असणार आहे, त्याचं त्याला कसं उत्तर द्यावं लागणार आहे, कसं लिहावं लागणार आहे, काय करावं लागणार आहे, हे आम्ही दर आठवड्याला त्याची टेस्ट घेणार आहोत, त्याच्याकडून करून घेणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही एक वेगळी यंत्रणा निर्माण केलेली आहे आणि त्याचा निश्चित त्या मुलाला फायदा होईल. कारण आम्ही बघतो ना, साधं तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. वर्गामध्ये हे तर झालंच, परंतु वर्गामध्ये मुलगा बसला आहे आणि त्या मुलाला तहान लागली. ही तर नॅचरल गोष्ट आहे, सगळ्या मुलांना सारखी लागत नाही, कोणाला लागेल कोणाला लागणार नाही. पण एखाद्या मुलाला तहान लागली तर त्याला उठून जाणं शक्य होत नाही, कारण उठलं तर सगळं मुलांचं लक्ष तिकडे जातं, शिक्षकाचं लक्ष त्याच्याकडं डिस्टर्ब होतो. म्हणून आम्ही त्या खुर्चीला आतमध्ये त्यांनी बॉटल घेऊन बसायचं अशी एक व्यवस्था केलेली आहे की त्याला लागलं तर तो त्याचं पाणी पिऊ शकतो, पाहिजे तेव्हा पाणी पिऊ शकतो. गोष्ट खूप क्षुल्लक आहे, पण आमच्या ह्या टीमने ते संशोधन काढलं की दरवेळेस तो डिस्टर्ब होतो तर त्याला तहान लागेल म्हणून ती पाण्याची बॉटल आम्ही तिथंच ठेवायची व्यवस्था केली. पाणी मागेपर्यंत त्याचं लक्ष त्या क्लासमध्ये नसतंच. बरोबर. तर त्याला इतकी बारीक आम्ही काळजी त्या क्लासरूममध्ये त्या विद्यार्थ्याची घेणार आहोत. डॉक्टर, तांत्रिकदृष्ट्या क्लास परिपूर्ण आहे असा आपण वारंवार उल्लेख केलात, तर हा तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण म्हणजे त्यासाठी काय सुविधा आहेत नेमक्या क्लासमध्ये? काय की ऑल इंडिया लेवलला, भारताच्या लेवलला अनेक मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट आहेत आणि त्यांनी काही पुस्तकं काढलेत, पण हे सगळं पुस्तकं आपल्याला उपलब्ध करणं शक्य आहे का? तर म्हणून मग आम्ही आमच्या टीमनी काय केलं आहे की काही जी संदर्भ पुस्तकं आहेत त्यातून जे महत्त्वाचं मटेरियल ते आम्ही बाजूला काढलं आहे की ज्या मुलाला स्टडी मटेरियल म्हणून ते आम्हाला त्याला देता येईल अशी एक व्यवस्था आपण केलेली आहे. जे संदर्भ पुस्तकं आहे त्यातून ते स्टडी मटेरियल आपण त्याला देणार आहोत आणि मग त्या दृष्टीने एक आता ऑनलाईन परीक्षा असतात म्हणून आम्ही कॉम्प्युटर लॅब बनवली, अतिशय सुंदर एक कॉम्प्युटर लॅब बनवली आणि मग हे सगळं मटेरियल जे आहे तर त्याला आम्ही टॅबमध्ये टाकून देणार आहोत. टॅबमध्ये फक्त अभ्यासच असेल, त्याच्यात टॅबची निर्मितीच अशी केलेली आहे की त्याच्यात बाकीचं काहीच नाही आहे. तो त्याच्यावर सिनेमा पाहू शकत नाही, तो त्याच्यावर व्हॉट्सअप चालू शकत नाही, त्याच्यावर फेसबुक चालू शकत नाही. ऑनलाईन तो फक्त
हे अभ्यासच तो करू शकेल अशा पद्धतीचे टॅब आपण त्यांना उपलब्ध करून देणार आहोत. आणि त्या टॅबमध्ये ही सगळं मटेरियल जेणेकरून तो घरी जरी गेला तर तो त्याचा अभ्यास करू शकेल. छानच संकल्पना आहे. अतिशय बारीक सारीक गोष्टीवर विचार केलेला दिसतो या क्लासमध्ये. प्रश्न असा आहे की नेहमीचे तुमचे शिक्षक, नेहमीचे मार्गदर्शन करणार, नेहमीचे विद्यार्थी सातत्यानं असणार, परंतु त्याही पलीकडं मोठं जग आहे, अजून तज्ज्ञ शिक्षक आहेत, तर त्यांची काही मार्गदर्शक शिबिरं, काही असं मुलांना प्रेरणा मिळेल असे काही व्याख्याते, असं काही संकल्प आहे का आपला? निश्चित अतिशय चांगला प्रश्न आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. कसं असतं, रेग्युलर शिक्षक तर ते शिकवतच असतात, पण त्यातले अजूनही काही तज्ज्ञ असतात की जो गणितात मास्टर आहे पण तो आपल्याकडे उपलब्ध होऊ शकत नाही. म्हणजे आपल्यापेक्षा आहेत ना चांगले शिक्षक बाहेर आहेत, तर त्यांनाही आम्ही एक्स्ट्रा लेक्चर घेऊन त्यांनाही आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मग त्या विषयातले ते तज्ज्ञ असतील, मग फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल किंवा बायोलॉजी असेल किंवा मॅथ असेल, हे चारही विषयाचे जे तज्ज्ञ आहेत बाहेरून आम्ही त्यांना आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते शिक्षण त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात, चांगल्या वातावरणात त्या मुलाला दर्जेदार शिक्षण देता यावं, हीच आमची खरं इच्छा आहे. आपण लवकरच क्लास सुरू करणार आहात, आपले प्रवेशही सुरू झालेत. प्रश्न असा आहे की आता शाळाच चालू नाही आहेत, कोविडचा कालखंड असल्यामुळे सगळं शिक्षण ऑनलाईन चालू आहे, तेव्हा ऑफलाईन आणि ऑनलाईन यांचा मेळ आपण नेमका कसा घालणार आहात आता? खरं आहे, गेली 2 वर्षापासून जागतिक महामारी आली आणि शिक्षणावर मोठा त्याचा दुष्परिणाम झाला. पण खरं तर ही पिढी बर्बाद होऊ नये म्हणून सर्व शासन स्तरावर प्रयत्न करत आहात. ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतच आहेत. परंतु हे 2 वर्ष खूप महत्त्वाचे आहेत. 11वी आणि 12वी इतर शिक्षण तुम्ही ऑनलाईन करू शकतात, परंतु हे 2 वर्ष अतिशय महत्त्वाचे असल्यामुळं सगळ्याच गोष्टी ऑनलाईन करून चालत नाहीत. कारण त्यात जे शंका असतात, त्याचं निरसन असतं, ते कसं करणार तुम्ही ऑनलाईन, ते होऊ शकत नाहीत. म्हणून आम्ही एक निर्णय असा घेतला की शासनाला आम्ही विनंती करणार आहोत की शासनाचे कोविडचे सर्व नियम पाळून आम्ही तो ऑफलाईनच करण्याचा प्रयत्न करतो आहे. थोडं सगळी काळजी घेऊन, सगळे नियम पाळून, सॅनिटायझर असेल, डिस्टन्स असेल, हे सगळे नियम पाळून आम्ही कारण आम्ही आमच्या वर्गात काही 100 आणि 150 विद्यार्थी ठेवणार नाही, यावर्षी तरी आम्ही ठेवणार नाही. कारण प्रचंड मागणी आमच्याकडे आहे. जेव्हा कळलं, आम्ही या क्षेत्रात काम करतो, परंतु आमचं पहिलं प्राधान्य हे तालुक्याला असणार आहे. बाहेरच्या तालुक्यातले आम्ही लगेच घेणार नाहीत, कारण अनेक पालकांची माझ्याकडे मागणी आहे. रोज हजारो पालक भेटायला येतात, सांगतात आम्हाला घ्यायचं आहे, चांगली सोय झाली बघतात, परंतु आमच्या पुढं नाईलाज आहे की आम्ही सगळ्यांना ॲडमिशन प्रवेश देऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की आम्हाला मर्यादा आहेत. आम्ही किती मुलांना देऊ शकतो? तर 2 गोष्टी असे की त्यात आम्ही परत मुलींचा क्लास वेगळा करतो आहे, मुलांचा वेगळा करतो आहे. कारण या वयामध्ये ते असणं थोडं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणून आम्ही 2 क्लास ठेवलेत. एक मुलींचा वेगळा आहे, मुलांचा वेगळा आहे. आणि मग त्याच्यातही आम्ही डिस्टन्स ठेवायचं म्हणून जास्त विद्यार्थी आम्ही घेणार नाहीत. म्हणून आम्ही ह्या वर्षी जरी पहिल्या वर्षी जरी निर्णय असा घेतला आहे की फक्त तालुक्यातलीच मुलं आम्ही घेणार आहोत, बाहेरची मुलं आम्ही ते घेणार नाहीत. त्यांची खूप मागणी आहेत, पण आम्ही त्यांची क्षमा मागून ह्या वर्षी आम्ही त्यांना कोविडमुळं आम्ही बाहेरच्या मुलांना आम्ही शक्यतो देणार नाही. परंतु तालुक्यातही आज खूप मागणी आहे. साहजिकच आहे, ते असणारच आहे. पण डॉक्टर, संगमनेर तालुक्याच्या मर्यादित राहून आपल्याला चालणार नाही. आणि मला खात्री आहे की या क्लासचं वैशिष्ट्य तुम्ही जर सगळं बघितलं तांत्रिकदृष्ट्या आणि बाकीच्या स्ट्रक्चरलदृष्ट्या देखील आणि फॅकल्टी वाईज, तर एक लक्षात येतं आहे की अतिशय प्रगत असं शिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळणार आहे आणि पालकांची झुंबड तुमच्याकडं उडणार आहे. ठीक आहे, आपण त्यांची क्षमा मागून नवीन आहात, नवीन क्लास सुरू झाला म्हणून मर्यादा जरी प्रवेशावर ठेवल्या असल्या तरी भविष्यामध्ये तुम्हाला संगमनेर तालुक्याच्या बाहेरचं क्षेत्र निवडावंच लागेल आणि पालकांना प्रवेश द्यावाच लागेल. मुळात डॉक्टर हे सेवाभावी प्रवृत्तीचे असल्यामुळं त्यांनी पालकांच्या दृष्टीनं हा उपक्रम राबवण्याचं ठरवलेलं आहे. डॉक्टर, आता यात सगळ्यात महत्त्वाचा एक विषय राहिला आहे. दर्जेदार शिक्षण आहे, सगळं काही आहे, पण प्रश्न सगळा येतो पैशापाशी.
तर हे बाकीचं जे फीचं स्ट्रक्चर आहे, तुम्ही जी काही 4-5 गावांची नावं घेतली किंवा ब्रँडेड क्लासची नावं घेतली, याच्यापेक्षा माझ्यासारख्या सामान्य माणसाला, गरिबाला देखील वाटतं की माझा मुलगा अधिकारी व्हावं, तर त्या दृष्टीनं तुम्ही नेमकी आर्थिकदृष्ट्या कशी सवलत देणार, काय मदत करणार, किंवा त्याच्यापेक्षा हे कसं परवडेबल असणार आहे आपल्याला? अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. खरं तोच प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि हे खरं आहे तुमचं की गेली 2 वर्षापासून कोविडच्या महामारीमुळे पालकाचं पाल्यावर कितीही प्रेम असलं, सगळे नाटकं करतात पण पैशाचं नाटक करता येत नाही. हे आम्ही जाणून आहे, कारण आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत, शेतकरी कुटुंबातून आलेलो आहोत. आणि म्हणून आम्ही संस्थेने असा निर्णय घेतला आहे की जर त्या पालकाची एकखटी एक रकमी भरण्याची तयारी नसेल, तर आम्ही त्याला स्लॅब पाडून 4 हप्त्यात 3 हप्त्यात तो मागेल तसं आम्ही त्याच्या पद्धतीने त्यांनी भरावं, असे आम्ही त्याला स्लॅब पाडून देणार आहोत. आणि ती गरज आहे. पालक म्हणून त्याला किती धावपळ करावं लागते हे आम्हाला माहिती आहे. मी त्यातून गेलो आहे, म्हणून आम्ही ते निश्चित करू. हां, ऐकलत प्रेक्षक हो. डॉक्टर नामदेवराव गुंजाळ एक सेवाभावी वृत्ती असलेली व्यक्ती, आणि तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या दिग्गजांनी भर घातली त्यात अजून भर पडावी आणि पालकांच्या समस्या दूर व्हाव्यात म्हणून विजन क्लासची निर्मिती झालेली आहे. खरं म्हणजे ही माहिती प्रत्येक पालकासाठी अत्यंत उपयुक्त अशी आहे. ती आपण तर ऐकली आहेत, पण ती इतर पालकांपर्यंत पण पोचवण्याची जबाबदारी आपली आहे. कारण संगमनेर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अधिकारी व्हावेत, मोठ्या प्रमाणात डॉक्टर, इंजिनियर, वकील व्हावेत, CA व्हावेत, उच्च दर्जाचे प्रशासकीय अधिकारी व्हावेत, अशी इच्छा असणं हे काही गैर नाही. आणि त्याच्यात भर घालण्यासाठी डॉक्टरांनी हा उपक्रम राबवलेला आहे. खरं म्हणजे डॉक्टरांचे आपण आभार मानायला हवेत की ते सी न्यूजच्या या थेट भेट कार्यक्रमात या ठिकाणी आले आणि त्यांनी अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली. माझी निश्चित खात्री आहे या क्लासवर झुंबड उडाल्याशिवाय राहणार नाही आणि इथून दर्जेदार विद्यार्थी तयार झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून डॉक्टर या ठिकाणी आले, त्यांचे आपण मनापासून आभार मानूया. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद.